आश्चर्य 100% दिव्यांग मोहिनीला मिळाला 15 वर्षांनंतर आधार। जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने दाखवली कार्यतत्परता। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी तुकाराम शिरसाट। आश्चर्य दिव्यांग मोहिनीला 15 वर्षांनंतर आधार मिळाला असून जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने कार्यतत्परता दाखवली आहे। गेली अनेक वर्ष आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी धावाधाव करूनही हाती निराशा आल्याने हातबल झालेले आई वडील गुरुवारी दिनांक 11 रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकारी विनय गौंडा यांच्याकडे आपली कैफियत मांडली। संपूर्ण दिव्यांग असलेली मोहिनी हिची अवस्था आणि तिच्या आई वडिलांची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी तातडीने आदेश करत संपूर्ण प्रशासनाला कामाला लावले। याबाबतचे गांभीर्य ओळखत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांनी प्रशासनाशी संपर्क साधत अवघ्या काही तासातच मोहिनीला आधार कार्ड मिळवून दिलं। 15 वर्षांनंतर आधार कार्ड मिळाल्याने मोहिनी व तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद यावेळी दिसून आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाची कार्यतत्परता आणि दिव्यांग आघाडीचे सुरेश माने यांची समयसूचकता यावेळी दिसून आली। पैठण तालुक्यात असलेल्या आंतरवाली खांडी या गावात हरिभाऊ डिघुळे आणि ध्रुपताबाई डिघुळे हे आपल्या 3 मुले आणि 1 मुलगी मोहिनी यांच्यासोबत राहतात। मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब संपूर्ण दिव्यांग असलेल्या 20 वर्षीय मोहिनीचे जबाबदारीने संगोपन करतात। वेळोवेळी तिचे जेवण, औषध, आरोग्य तपासणी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। मोहिनी ही संपूर्ण दिव्यांग असल्याने तिचे आधार नोंद करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या। गेली अनेक वर्ष ग्रामीण आणि शहरी आई वडिलांना शहरी व ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयात मोहिनीच्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी खस्ता खात आपल्या चपल्या झिजवाव्या लागल्या। शासकीय नियमानुसार आधार नोंदणीसाठी हातांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन तसेच इतर बाबी आवश्यक असल्याने मोहिनीच्या दिव्यांग अवस्थेमुळे त्या शक्य होत नव्हत्या। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी अधिकाऱ्यांनी 4 ते 5 तासात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच प्रयत्नांची पराकाष्ठा केली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अनेक अभ्यागतांचे मन मोहिनीच्या दिव्यांग अवस्थेने हेलावून गेले। या परिस्थितीची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी प्रशासन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने हे पुणे दौऱ्यावर असताना सुद्धा त्यांचे सहकारी मित्र जय वराडे पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि माने यांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोहिनीला मदत करण्यासाठी विनंती केली। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, वैद्यकीय कक्षाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश लड्डा आणि तातडीने सूत्रे हलवत मोहिनीला आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मान्यता असलेल्या आधार केंद्राचे संचालक जय वराडे यांनी त्यांचे आधार केंद्र ऑपरेटर रुपाली संदीप हजारे, अरबाज खान, साहिल बिडलान यांच्या मदतीने 4 ते 5 तासाच्या अथक परिश्रमाने मोहिनीला अखेर आधार कार्डची यशस्वी नोंदणी करून दिली। मोहिनीची आधार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर अनेक वर्षाचे कष्ट तिच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात अश्रू रूपाने तरळत होते। जिल्हाधिकारी प्रशासनाने दाखवलेली कार्यतत्परता खऱ्या अर्थाने मोहिनीसारख्या अनेक दिव्यांग कुटुंबांना मायेचा आधार देणारी ठरली। मोहिनीच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने मोहिनीला उपचार करण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या हाताची गरज आहे, अशी इच्छा मोहिनीच्या आई वडिलांनी व्यक्त केली असून तिला सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे। तुम्हाला काही सांगायचंय का? तुम्हाला अडचणी आल्या, आधार कार्ड बनलं, समाधान वाटतंय का तुम्हाला? काय जी मदत झाली तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून? ते आधार कार्ड बनलं जे 20 वर्षापासून होत नव्हतं ते झालं ना। बर, म्हणजे अधिकाऱ्यांनी तुम्हाला मदत केली। हा, कलेक्टर मग काय म्हणता आता जिल्हाधिकाऱ्यांसाठी काय संदेश आहे तुमचा? चांगले सांगितलं ना, चांगलेच आहे म्हणजे
न्याय मिळाला. यापुढेही आपण निरंतर प्रयत्न करू या मुलीसाठी तिचे अपंगाचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी. आणि तिला दुसरी काही मदत होते का, तिला व्हीलचेअर भेटते का, अपंग दुसरं साहित्य भेटतंय का, याच्यासाठी आपण मदत करणार आहोत. आज छत्रपती संभाजीनगर येथे 20 वर्षीय अपंग मुलगी, दिव्यांग मुलगी, तिला ही तिची आई इथे घेऊन आली आहे. तिचं आधार कार्ड बनत नव्हतं. आधार कार्ड बनवण्यासाठी त्यांनी खूप शर्यतीचे प्रयत्न केले. शेवटी त्या जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आल्या आणि त्यांना तात्काळ माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ नियोजन आणि माननीय लड्डा साहेब आरोग्य विभागाचे, माननीय जिल्हा समन्वयक दिवेकर साहेब, शरद दिवेकर साहेब यांनी तात्काळ त्या मुलीला मदत केली आणि पूर्ण कागदपत्र तयार करून तिचं आधार कार्ड बनवून त्या पावती तिच्या आईच्या हातात सुपूर्द केली. मावशी, तुमचं आधार कार्ड मुलीचं बनवलं, काय सांगताय तुम्ही याच्याबद्दल? नाही साहेब, आम्ही 20 वर्षापासून सगळ्या आधार केंद्रावर हिंडलेली, निघतच नव्हतं. तिचे थंब येत नसं, काही येत नसं, बेजारवाजी. कोणी गावातली कोणी मदत करीत नव्हते. कलेक्टर साहेबना मदत केली, आल्या बारापूर साहेबना मदत केली, तुमची टीम बी आली आणि ते नाही ते काढलं. तर आता ती इथून पुढं तिला मिळेल ना तिची पगार, ते मिळेल त्याच्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. त्यांच्या मुलीचं आज आधार कार्ड, अपंग मुलीचं आधार कार्ड साहेबांमुळं निघलं. आणि या ठिकाणी भडकल गेटची आधार संच या ठिकाणी आमंत्रित करून आधार कॅम्प लावून स्पेशल परवानगी घेऊन या ठिकाणी आधार कार्ड बनवून ही पावती तिच्या आईच्या हातामध्ये दिलेली आहे.